नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे. तर लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. परंतु ते अपडेट अगदी आनंदाचे आहे. जो तिसरा टप्पा आहे त्याची तारीखसुद्धा आता जाहीर झालेली आहे. तर 5 सप्टेंबरला कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे ते पूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु काल झालेल्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री पूर्णपणे आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा काही बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी बाब आहे ती म्हणजे ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेला नाही अशा महिलांना सुद्धा पूर्णपणे या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आणि ज्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये मिळाले होते, सोबतच दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये मिळाले होते, त्या महिलांना आता तिसऱ्या टप्प्यामध्ये अजून 1,500 रुपये मिळणार आहेत. परंतु जी भाऊबीज येणार आहे त्या भाऊबीजेला सुद्धा जी लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे सध्याच्या स्थितीला महिन्याला 1,500 रुपये प्रमाणे पूर्णपणे सर्व महिलांना महिन्याला 1,500 रुपयाची जी रक्कम ठरवलेली आहे तिच्यामध्ये आता भरघोस वाढ करण्यात येणार आहे. म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कशा पद्धतीने याचा आराखडा तयार केलेला आहे ते सुद्धा बघून घेऊयात. आता जो तिसरा टप्पा आहे तो पूर्णपणे 6,000चा असणार आहे. म्हणजे ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेला नाही तर त्या महिलांना डायरेक्ट 6,000 रुपयाचा जो त्यांचा पहिला टप्पा असणार आहे तो ते दिला जाणार आहे. आता हा 6,000 रुपयाचा जो टप्पा आहे तो कशा पद्धतीने दिला जाणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात. तर ज्या महिलांनी फॉर्म जुलै महिन्यामध्ये भरला होता आणि त्यांचा फॉर्म जुलै महिन्यामध्येच पात्र ठरलेला होता, अशा महिलांना अजून भरपूर अशा महिला आहेत की त्यांना एकही रुपया आलेला नाही. तर त्या महिलांना जुलै महिन्याचे 1,500 रुपये, ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये, सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये, अशा पद्धतीने 4,500 रुपये आणि जो येणारा पुढचा महिना आहे तो ऑक्टोबर महिना आहे त्याचे सुद्धा पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. म्हणजे एकूण 4 टप्प्यांचे जे पैसे आहेत ते तिसऱ्या टप्प्यामध्येच 6,000 रुपये त्यांच्या खात्यावरती येणार आहेत. आता ही तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की ही चुकीची बातमी आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, काल झालेली जी सभा होती त्या सभेमध्ये हे जाहीर करण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला फॉर्म तुमचा रिजेक्टेड झालेला असेल की समजा तुमच्या खात्यामध्ये पैसेच आले नाहीत आणि तुम्ही आधार लिंकसुद्धा केलेला असेल, सोबतच नवीन बँक खातं खोललेलं असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील, तर एक गोष्ट लक्षात घ्या, 50 लाख महिलांच्या खात्यावरती पैसे सोडले जात आहेत. अजून पण भरपूर महिलांच्या खात्यावरती डेली पद्धतीने पूर्णपणे त्यांच्या खात्यावरती पैसे येणं चालू आहे. जर तुमचा फॉर्म बाय चान्स रिजेक्टेड झालेला असेल आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की 31 ऑगस्ट नंतर ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड झाले होते त्यांना याचा लाभ मिळणार नव्हता, परंतु आदिती तटकरे मॅडमनी असं सांगितलेलं आहे की ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत त्या महिलांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच त्यांना अजून एक चान्स देऊन पूर्णपणे एकदा फॉर्म भरता येणार आहे आणि त्यांचा फॉर्म जरी काही पद्धतीने चुकीचा जरी असला तरी पण त्यांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार आहे. अशा काही बाबी आहेत त्या सुद्धा स्पष्ट झालेल्या आहेत. आता भरपूर महिलांना 2 टप्प्याचे पैसे मिळालेले आहेत. तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे 2 टप्प्यामध्ये पैसे मिळालेले आहेत. परंतु काही महिलांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकही रुपया मिळाला नव्हता. 3ही टप्पे झाले परंतु एकही पैसा मिळाला नव्हता. तर त्या महिलांनी सुद्धा याची अपडेट आणि याची नोंद घ्यायची आहे. कारण तुम्हाला पैसे का मिळाले नाहीत आणि तुम्हालाच का पैसे कशामुळे का मिळाले नाहीत, त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे, जे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं होतं ते खरंच लिंक झालेलं आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. भरपूर महिलांनी बँकेमध्ये फॉर्म भरून दिलेले आहेत आधार कार्ड लिंक करण्यासाठी, परंतु त्यांचे आधार कार्ड लिंक केलेच नाही. त्याच्यामुळे हे पैसे येण्यास भरपूर मोठा अडथळा येत आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घेऊन लवकरात लवकर लिंकची जी प्रोसेस आहे ती करून घ्यायची आहे. आता गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांना 2 टप्प्याचे पैसे मिळालेले आहेत त्या महिलांना अजून एक टप्प्याचा जो तिसरा टप्पा आहे त्याचे सुद्धा पैसे 5 सप्टेंबर रोजी मिळणार आहेत. तर लाडकी बहीण योजना ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत यांना काय सांगण्यात आलेलं होतं की ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत त्यांना 31 ऑगस्ट नंतर लाभ मिळणार नाही. परंतु ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झाले आहेत त्या महिलांना सुद्धा पूर्णपणे 3ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत.
म्हणजे त्यांना अजून एक चान्स दिला जाणार आहे. आता चान्स संधी कोणती दिली जाणार आहे, तर तुमचा जो रिजेक्टेड झालेला फॉर्म आहे तो परत एकदा तुम्हाला भरता येणार आहे. म्हणजेच फॉर्म तुम्हाला दोनदाच ऑप्शन दिला होता, एकदा जर चुकला तर परत एकदाच भरायचा. परंतु काल झालेल्या सभेमध्ये तटकरे मॅडमने असं सांगितलेलं आहे, जरी तुमचा फॉर्म अजून एकदा रिजेक्टेड झालेला असू द्या तरी पण तुम्हाला एकदा अजून सबमिट करता येणार आहे. म्हणजेच तो फॉर्म परत रिसबमिट करून भरायचा आहे. आता काही महिलांना जे पैसे आलेले नाहीत ते कशामुळे आलेले नाहीत आणि त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं जे खातं आहे, तुमचं जे आधार कार्ड लिंक खातं आहे ते खातं ॲक्टिव्ह आहे का ते एकदा चेक करून घ्या. जर नसेल तर परत एकदा बँकेत जाऊन ते लिंक करा किंवा त्याच्याऐवजी पोस्टाचं नवीन खातं खोला, त्याच्याशी आधार सीडिंग करा. त्याच्याच पुढे बघू शकता, काल महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की भरपूर माता भगिनी अशा आहेत की त्यांच्या हातावरती पोट आहेत. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, आज जर त्यांनी कष्ट केलं तर उद्या त्यांची चूल पेटते. ही गोष्ट लक्षात घ्या. जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, खास त्यांचेच फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत. म्हणजे त्याच महिला ज्यांना गरज आहे त्या महिलाच या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. परंतु त्यांचा फॉर्म जर रिजेक्टेड झालेला असेल तर त्यांना अजून एक चान्स देऊन पूर्णपणे तो फॉर्म परत एकदा रिसबमिट करता येणार आहे. आता तुम्हाला किती महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत, म्हणजे पहिल्या टप्प्याचे अजून पैसे मिळालेच नाहीत का तुम्हाला पहिल्याच टप्प्याचे पैसे मिळलेत किंवा दुसऱ्या टप्प्याचे मिळलेत, तोपर्यंत मला कमेंटद्वारे सांगा. आणि जर तुमची काय अडचण असेल की तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील की आमचा फॉर्म अजूनही पेंडिंग आहे, रिसबमिट आहे, असे भरपूर प्रश्न आहेत लाडकी बहीण योजनेच्या बाबत, त्याच्यामुळे शासनाने असं सांगितलेलं आहे की पूर्णपणे तुम्हाला जी तक्रार असेल, अडचण असेल, तीसुद्धा आमच्यापर्यंत तुम्ही पोचवू शकता. आता तुम्हाला जो तिसरा टप्पा आहे या टप्प्यामध्ये पूर्णपणे 6,000 रुपये दिले जाणार आहेत. आता हे 6,000 रुपयाचं गणित कसं केलेलं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये आणि जो पुढचा ऑक्टोबर महिना आहे त्याचेसुद्धा याच महिन्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत. आता जो म्हणल्याप्रमाणे हातावरती पोट असणारे, म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतः कष्ट करून पूर्ण कुटुंब सांभाळणाऱ्या महिला सुद्धा या योजनेमध्ये आहेत. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत ते स्वतः कष्ट करून पूर्ण कुटुंब सांभाळतात. त्याच्यामुळे त्यांना अजून एक संधी देऊन त्यांचा फॉर्मसुद्धा पात्र करण्याचं घोषित केलेलं आहे. आता भरपूर अशा महिला आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती, आर्थिकदृष्ट्या ते गरीब आहेत आणि त्या महिलांचे सुद्धा फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत. तर माता भगिनींनो, तुम्हाला सुद्धा जरी रिजेक्टेड झाला असेल तरी पण तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे सुद्धा असे मिळून जे 4 हप्ते होते ते एकाच टप्प्यामध्ये जो तिसरा टप्पा दिला जाणार आहे 5 सप्टेंबर रोजी, त्याच दिवशी तुम्हाला पूर्णपणे 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता ज्यांचे फॉर्म खास रिजेक्टेड आहेत त्यांच्यासाठी, परंतु ज्यांचे फॉर्म इन पेंडिंग आहेत, रिसबमिट आहेत, त्यांच्यासाठी अजून तरी काय अपडेट आलेले नाही. जर काय अपडेट येईल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओसुद्धा सोडण्यात येणार आहे. जर माहिती आवडली असेल तर नक्की लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा.